नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अर्चना आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. बघता बघता 2026चा फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे. पण या फेब्रुवारी महिन्यामध्ये भर दिवसा अंधार होणार आहे. हो, 2026चे पहिले सूर्यग्रहण या दिवशी आहे. संपूर्ण भारतामध्ये हे दिसणार आहे. या ग्रहणाबद्दल लोकांची मोठी चर्चा अनुभवायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया की काय आहे आणि हे सूर्यग्रहण गर्भवती महिलांनी पाळायचं आहे. काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. याचबरोबर लहान मुलं असतील तर त्यांना या नेमक्या ग्रहणाच्या कालावधीमध्ये बाहेर काढू नका. कारण या ज्या सूर्यकिरणामधून निघणाऱ्या लहरी आहेत त्या काही प्रमाणामध्ये लहान मुलांच्या कोवळ्या शरीरावरती असर दाखवतात. चला तर मग जाणून घेऊया. पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल, प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या इंटरेस्टिंग टॉपिकवर आपण सध्या चर्चा करत आहोत. 2026 हे अधिक चांगलं सुखमय कसं बनवता येईल याकडे आपला कल आहे. तर जरूर आपण या सगळ्या माझ्या जर्नीमध्ये सहभाग करा आणि सबस्क्राईब करा. सोबतचं बेल बटन प्रेस करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम मी तुमच्याकडे देते. कारण जेव्हा 2026मध्ये हे पहिले सूर्यग्रहण येत आहे त्या दरम्यान अनेक बदल होणार आहेत. शास्त्रानुसार म्हणजे आपल्या विज्ञानानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार देखील बदल घडणार आहेत. काही प्रमाणात भर दिवसा अंधार या ग्रहणादरम्यान होऊ शकतो बरं का, हे लक्षात घ्या. 2026ला सुरुवात झाली आणि लवकरच फेब्रुवारी महिना देखील आला. पण हा महिना अत्यंत खास आहे कारण पहिले सूर्यग्रहण जे आहे ते मोठे आहे. सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये बघा कायमच आकर्षण आहे. काही जण दुर्बिणीने वगैरे ते सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करतात. सूर्यग्रहणादरम्यान मोठे बदल होतात. मात्र गर्भवती स्त्रियांनी जरूर काळजी घ्या, जरूर पथ्य पाळा, जरूर वेद पाळा, हे माझं सांगणं आहे. सूर्यग्रहण जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा सूर्याच्या भोवती अचानक काही गोष्टी घडतात बघा, ज्या बऱ्यापैकी आपण प्रत्यक्षात डोळ्यांनी बघू शकतो. मात्र कधीही सूर्यग्रहण हे थेट डोळ्यांनी बघू नका. त्याऐवजी गॉगल किंवा काही उपकरणं जे मी आत्ता सांगितले त्यांचा वापर करा. आता हे ग्रहण कधी सुरू होत आहे तर 17 फेब्रुवारी 2026 रोजी हे दिसणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही हे ग्रहण हे महत्त्वाचे मानलेले आहे, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. मग या ग्रहणाच्या कालावधीत वैज्ञानिकांकडून अनेक गोष्टींचे संशोधन केलं जातं या दरम्यान. तरी देखील आपण पाहूया की विशेष म्हणजे हे ग्रहण अत्यंत खास आहे आणि यामध्ये सूर्य पूर्णपणे काळा होणार आहे. काळा होईल हा सूर्य, फक्त त्याच्या कडेचा भाग जो आहे तो लाल होणार आहे. हा अगदीच एक नक्कीच वेगळा अनुभव राहणार आहे. पण ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी उगीचच एक्साइटमेंटमध्ये आनंदी होऊन मला देखील बघायला मिळू देत म्हणून अजिबात बघायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. काही प्रमाणामध्ये गर्भवती स्त्रियांनी वेद वगैरे पाळायचं आहे. जे काही जेवण वगैरे आहे, खाणं पिणं ते उरकून घ्यायचं आहे. तर आपण बघूया की कधी होणार आहे या गोष्टी. कारण बघा यामध्ये काय असतं, काही प्रमाणात ही जी स्थिती आहे ती आपल्या घरातील प्रत्येक गोष्टींवरती त्याच्या किरणांद्वारे प्रभाव करत असते. आता हा एक वेगळा अनुभव जो आहे तो प्रत्येकाला याबद्दल उत्सुकता असतेच. पण त्याबाबत सूर्याचा प्रकाश जो आहे तो मूळ स्थितीत येण्याला काही सेकंद लागणार आहे. सूर्यग्रहण हे काही सेकंदच असणार आहे. जो तो आपण पाहणार आहोत सूर्यामधला बदल तो थोडा वेळ दिसणार आहे. मग आता यामध्ये बघा भारतात दिसणार आहे की नाही याबाबत बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, अर्जेंटिना या देशांमध्ये हे दिसणार आहे. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण भारतात जरी दिसणार नाही आहे तर या ग्रहणासंदर्भातील फोटो आणि हे चित्र आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. जरी भारतात दिसणार नसेल तरी देखील वेद वगैरे पाळायचे आहेत. कुणी किती काही सांगितलं तरी या ग्रहणाबद्दल आपल्याला गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये जो कालावधी आहे हे संध्याकाळी 5:30 वाजता हा कालावधी सुरू होत आहे. तो संध्याकाळी 7:57 संपत आहे. त्यामुळेच हे जे सूर्यग्रहण आहे 64 वर्षानंतर सूर्यावरती हे दुर्लभ लागत आहे ग्रहण. म्हणूनच अनेक राशींना याचा काय होणार आहे उपयोग किंवा फायदा किंवा तोटा हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.
पण गर्भवती महिलांसाठी खास आजचा व्हिडिओ आणि लहान मुलांसाठी तसेच वयोवृद्ध लोकांनी काळजी जरूर घ्या, कारण हा खूप वर्षांनी दुर्लभ संयोग येत आहे, जो सूर्यग्रहणाचा आहे. जरी भारतात हे दिसत नसलं तरी याची काळजी घेणं, वेध पाळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण 2 तास 31 मिनिटं, जवळजवळ 2.5 तासाचं हे जे सूर्यग्रहण लागत आहे ते नेमकं अमावस्या तिथीला लागत आहे. अमावस्या आहे 17 तारखेला, 5:30 वाजता वगैरे संपत आहे अमावस्या. तरी देखील 5:30 वाजता सूर्यग्रहणाचे वेध सुरू होत आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून आजचा दिवस खूप पाळायचा आहे लहान मुलांनी, गर्भवती महिलांनी, वयोवृद्ध किंवा आजारी लोक आहेत आणि जे सेन्सिटिव्ह आहेत, की ज्यांना बाहेरच्या अशा गोष्टींचा त्रास होतो, त्यांनी जरूर काळजी घ्या. त्यासाठी हा माझा आजचा व्हिडिओ. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.